नमस्कार. आज आपण श्रावण शिवरात्रीची पौराणिक व्रतकथा पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. एकदा शिकारी शिकारीसाठी जंगलात गेला होता. दिवसभर जंगलात फिरूनही त्याला एकही शिकार मिळाली नाही. रात्र झाली, अंधार पडला. शेवटी तो एका बेलाच्या झाडावर जाऊन बसला. स्वतःला जाग ठेवण्यासाठी तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता. पण त्याला माहित नव्हतं की त्या बेलाच्या झाडाखालीच एक शिवलिंग होतं. तो जी बेलाची पाने खाली टाकत होता ती नकळत शिवलिंगावर अर्पण होत होती. त्या रात्री पहिल्या प्रहारात एक मृगिनी पाणी पिण्यासाठी तिथे आली. शिकाऱ्याने तिच्यावर धनुष्य रोखले. मृगिनी म्हणाली, मला माझ्या पिल्लांना शेवटचं भेटू द्या. मी त्यांना भेटून पुन्हा तुमच्यासमोर येईल. तिच्या शब्दांवर विश्वास ठेवून शिकाऱ्याने तिला जाऊ दिलं. रात्र पुढे सरकत गेली. दुसरा आणि तिसऱ्या प्रहारातही अशाच घटना घडल्या आणि या सगळ्या काळात शिकाऱ्याकडून नकळत उपवास, जागरण आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण होत होतं. पहाट झाली तेव्हा ती मृगिनी आपल्या कुटुंबासह शिकाऱ्यासमोर परत आली. त्यांची सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणा पाहून शिकाऱ्याच्या मनाला स्पर्श झाला. त्याच्या अंतःकरणात परिवर्तन झाले. त्याला आपल्या हिंसक जीवनाची जाणीव झाली आणि त्याने हिंसा सोडण्याचा निर्णय घेतला. या कथेतून आपल्याला एक सुंदर संदेश मिळतो. देवाची भक्ती केवळ विधींमध्ये नसते. श्रद्धा, सत्य आणि अंतःकरणातील परिवर्तनालाही तितकेच महत्त्व असते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.